कशी पराली वो बाई माया नाका खालून वावरात जाऊ दिली कसं झालं माय हवाने लागू दिली जराशी माय का चुपचाप राहा म्हणता हो बाई तू काहीच नाही चुकलं व ते कपडे घेऊन मागे ना चिंध्या चिंध्या दे पण कपडे घेऊन दे. हो बाई तू फक्त एवढंच चुकलं तुला तिथे शिकवायला नाही पाहिजे होतं एवढं वावरात पाठवायला पाहिजे होतं. हो माय माहीत चूक झाली कसं करू आता. हो बाई मी तर आणला होता चांगला पाहुणा चांगलं पोरगा आणलं होतं 8 बकऱ्या होत्या 4 कोंबड्या होत्या त्याच्या घरी घर होतं दार होतं सगळंच तर बरोबर होतं. आम्हा तर मग पहिले काऊन सांगितलं बाई मला का माहिती एवढी हे पोट्टी नाकट यानं म्हणून मी घरी याशीन ना हे पोट्टी पळाशीन. अहो तर त्या समोर गेली तर तिला थांबवलं काऊन नाही तू ना तू इस्त पोट्टी तोंडाली झोमती बाई का मला तर भेवच लागते बापा का बोलायचं आहे त्याच्यामध्ये. मी तर पहिलेच म्हणत होती पोट्टीची चालचलन ठीक नाही म्हणून. अगे मोठ्या नाकानं गोष्टी सांगून राहिल्या पहिले आपल्याच पोरी पाहून घ्या ना मोठं मा पोरीचं गाऊन राहिल्या तर मला तर पोरीच नाही बाई पोट्टच आहे चांगला म्हणणंच घ्या तुला पोट्ट्या एवढ्या गोष्टी येऊन राहिल्या नाही आणलीच पाहिजे त्या पोट्ट्याने एखादी पोट्टी बघून तर समजून तुला कसं राहते तर आणले होते ना मी तर पहिलेच तयार आहे तशाही पोरी नाही भेटत आणली तर आणली काय त्याच्यात. हो हे बरं आहे तुम्हा लोकांचं लोकांच्या पोरी आपल्या घरात दसल्या तर चांगलं आहे दुसऱ्याच्या उठून परायला तर बरं आहे चुगल्या करायला चिवडे करायला एवढा हुशार आहे गे तुम्ही दोघी बी. आजकालच्या पोरी काही समाज नाही पाहत ना काही नाही पाहत बाई बरं झालं मी माझी पोरगी समाजातच दिली. हो राहू दे मला माहिती आहे हिच्या जवळचा पोरीला रोज कामाला पाठवते तो बसते घरी दगड्या काय तर खात बुचू कर्ज आहे त्याच्यावर समाजच काय देते. हो बाई आपला एक नंबरचा हलकट समाज आहे बोलला तर त्याच्याहून हलकट आहे तुमच्यासारख्या बाया येऊन बसते ना तिथं चुगल्या करायला बरं होते मग तुम्हाला चिवडे धंदे करायला. जाऊ दे गोदाबाई आता जे झालं ते झालं आता पोरीले फोन लावून पोरीले जवायला बोलवून घे. अहो गोदे मला माहित झालं पोट्टीले कोण भगवून नेलं तर. कुठं आहे नाव सांग मला फक्त कोणती होती तिच्या घरच्याने मुरून काढतो मोडमाड करतो आज मला फक्त नाव माहित होतले नाही त्याला आज फिरून काढलं तर काहीच नाही त्याच्या परिवारातला एक जरी सदस्य हाती लागला पार फिरून काढतो त्याला मी आज. हो भाऊजी सांगा बरं कोण होतं त्याची तर पुरी खानदानच खराब असं असं शिकवते का पोट्ट्या पळवायचं. हो सांगतो ना ह्या हर्षाबाईच्याच बहीण लेख आहे म्हणूनच बाईचा बहिणीले 2 महिन्यापासून तिच्या घरी राहुटीनं आला होता. हो नाही हो बाई मला खरंच कानोकान खबर नाही होती तो असं करण म्हणून नाही तर मी तुमच्या घरची पोरगी पडूच नसती दिली त्याला अशा वाघाच्या दळात हात टाकू दिला असता का त्याला. तू का सांगतो गे तू बी बरी आहे तुला सारं माहित असं उसात जाताना पाल्लुरी नाही लागू देत. मला माहित राहिलं मी त्याला कधीच गाव सोडायला लावलं तरी येऊन बसलीस ते चुगल्या करायला. जाऊ दे गोदे आता जे झालं ते झालं फोन लाव ना पोरीले बोलवून घे घरी. फोन नाही नेला तिनं त्या दिवशी फोन माझ जवळ होता. हो बाई मग मी लावू का माझ्या पोट्ट्याला फोन. हो गे चोपडे बोलो तूच लावा आता त्याला फोन. हो बाई चला चालतो आता बोलवून घ्या चला तयारीला लागा आता पोरीच्या घेऊन आम्ही चालतो आता. हो जावा आणि दुसऱ्याच्या घरी चोंडक्या लावा. या जेवाय बापू या ये बाई ये या बसा आमच्या भोकांडी या. कुठं भोकांडी इथं बसा. जा बरं गोदे बाईसाठी जेवायसाठी पाणी आण जा पाय धुवाले. गरम पाणी आण जा आता थंडीच्या आहे ना गरम थोडीस. कायले गरम पाणी आला असतील ना अंग धुवून कोयरं मासा आला गरम पाणी लागून आलं तुले आता फायदा झाला. अहो गोदे द्या लागते जवाई होय आपला. हो जवाई ना आपला ते मग हातावर त्याला पार धुनीचा बोताल घुमून आणतो त्यानं बाळ होई ना तो. तुम्ही थोडस वाईट नको वाटून घ्या आई गरम दिमाखाचे जराशी. गरम दिमागाची किन काही नाही माया शब्दाचा खिलाफ कोणी गेला तर मी मोड मारणं कापूस करायला नाही भेट. जा आईच्या पाया लागून घ्या. नाही मी दुरूनच लागून घेतो ना. दुरून नाही आईचा अपमान करता का जा पाया लागायला जा ना. ये ना येतं काय लग्न दुसरे काम आहे ना मला चोपडा खायला बनवायचं आहे तुमच्यासाठी ये ना लग्न जाऊन भगवलं भगवलं मी सांगतो काम होतं पोट्ट्या भगवशीन पोट्ट्या लोकांच्या पुरी रस्त्यावर आहे करशील. जवाई होय ना जवाई होय ना जवाई होय ना. अहो नका मारो तुम्ही जवाई तुमचं हर मारून या जवाई बाबू बसा. तू काय जात समोर समोर पाया लागतं इकडे येतात माठ झाले का तुम्ही जवाई होईन तुमचा. जवाई बापू भेटला तुम्हाला आमचा आशीर्वाद. आता सांगा काय खान चिकन मटन मच्छी आणू मच्छी. हो मच्छी दे त्याला चौकाले चांगली मच्छी खायले मच्छीच्या काटा नट्याला चटकला पाहिजे मग घुमत चांगला दिले रोई ना जर 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 जर. अरे राहू द्या मच्छी राहू द्या चिकन आणू तुमच्यासाठी चिकन. लेग पीस
आमचा बाबा लेग पीस आवडते त्यांना. हो अन्न चांगला तंगडाच तोडतो तुझ्या. कसा पोट्टा परोना राहिले तर कसा चालतो तुरतुर पाहतो. चांगला लेग पीस देतो तुले बनवून तेल मीठ लावून. भ्या नको राहू द्या, मटनच आणतो मग मी. हो आणा मटण. चांगल्या बोट्या करू करू चालतो. चांगली चमडीचा रस्सा पाचतो. खार खार मुंडी. जेवाय बापू पनीर आणू. पनीर तू का पागल डेंगिंग आहे काय काही? काहीची सांगून राहिली समजून नाही राहिलं का? पट्टी परत आहे ना तो. चांगलंच पाहिलं असं ना तावल्या पोरीनं. हे आणू का ते आणू का चोपडा आणू का सांगून राहिला का? घरून खाऊन पिऊन आला असं ना चांगला नटू. राहू द्या मामाजी, मला काहीच नाही पाहिजे. मग काय भोकाली सांगून राहिला चिकन आणि मटन. मच्छी आण. मी काय लिहाय, मी काय म्हटलं तुम्हाला? मग चूप राह ना. आला त्याच्या झगडे लावून आला. पण मी आलो तेव्हाच काहीच तर नाही बोललो यार. भाई पोट्टा ऐकून नाही राहिलं. कुठं आहे कुराट माऊली? फडकवतो साल्याले. तू काय लपक लपक झपक झपक करून राहिला. त्याची हालत पाय तुझी हालत पाय. मी एकटीच का पियाव त्याले फडकवतो साल्याले. तुम्ही टेन्शन नको घ्या, हे रोजच आहे. फक्त बोलते जास्त करत काहीच नाही. मनानं खूप चांगले माझे आई बाबा. काही टेन्शन नको घ्या. मला बी असंच बोलायचा मावरा आहे. तुम्हाला बी पडला पाहिजे. हो तू बरी आहे चोपडे, तू चुप राह. डेंग्या पागल आहे का साल्या? आला काही झगडे लावण्याला घरात. माय सांगून राहिली, मग बाप सांगून राहिला, समजून राहिला. झगडे लाव्या काय लावणार म्हणून राहिला. अहो तुम्ही ना केलं का? मी चुपच आहो ना तेव्हाच्या. तू नाही समजून राहिला हाय ना. एवढं बोलून बी अवकाश दाखवणार तू. थांब. ये चांगली घरात आहे निवांतपणे ये. बस चांगली. पुरे झगडे पाहून घेईन पुऱ्या मोल्ल्यात पेरून द्यायचो मग. का बी पोट्या पहिली नाही सांगता का पोट्टी पळवायच्या? अहो मावशी, मला नाही माहित होतं हे फॅमिली कट आहे बा म्हणून. तुला बी तर नाही सांगितलं पहिले मला. मला काय माहित होतं तू ह्या म्हशीच्या कारवटले घेऊन चालला म्हणून. मला पहिले माहित राहिलं असतं तर मी तू लग्नच नसतं होऊ दिलं. या मायले की मोठा बदमाश आहे वा मावशी. हो दादा माहित आहे मले. तिले तर सारा मोहल्ला भेटे. तूच माहित नाही कसा फसला तर. ह्या बाईले तो कुत्र्याचा धक्का सहन नाही होत. फसलो माय बहीणले. आता काय करू मावशी मी? आता काही नाही. आता जेल तिला आयुष्यभर. अहो मावशी तू तर असे नको करू. मला वाचन हो यांच्या पासून. हा जवाई झाला तो आता. तुमचा हक्क राहिला नाही. मी त्याले मारो फाडो तुकडे पाडो. तुमचा बोलाचा अधिकार राहिला नाही. चालू उठ ना आपल्या घरी वाय. मी कुठं काय म्हणून राहिली. तुमचा संसार तुम्ही पाहत बसा. कसंही करा. चल बाबू जातो. लोक सुखाचा संसार करते तू दुखाचा कर. जातो येतो. मला का मालूम तुम्ही असे आहे बा म्हणून. नाही तर नेलच खाल्ले असते हिला बघून. डोकं खाजून राहिलं. लिवडे साध्याच्या साऱ्या घरात फालताय. सगळेच तसे आहे. तू बी भिकार छोटाच आहे. बापऱ्या माईच मती मारी गेली होती. मीच त्या 2 खऱ्याच्या दाण्यासाठी त्या मागं धावली. मी बाबूचा खरा खाऊ कसा मी त्यातून ठाऊकाचा खरा मिस केला. आजूबाजूकर म्हणलं असं झाली त्याची म्हणून मी त्या मागं धावली. नाही तर मी कधीच त्या मागं आली नसती. अरे बापरे. म्हणूनच माई पोरगी याच्या माग गेली गे. नाही तर का पाहिलं याच्यात. माई पोरगी तर अशी होती नाही. 2 दाणे खर्याचे खाल्ले. तुला मा पोरीला लावलं रे. लावलं बापा. जाऊ द्या. जे झालं ते झालं. आता ते सोडा आता सगळं. तू चूप राह बे. बायकोच्या भाड्या. बायकोच्या समोर एक शब्द नाही निघत तुया. झिलझिल्या गांडीच्या. हे हिला जेव्हा याची इज्जत नाही करतायत. एवढी मोठी बायको. घेरेले सालेले. तुमच्या घरी आता नाही नाही जवळ चालले रातभर राहणं बरं वाटलं असतं मला. पाहुणचार केला असता. या जेवाय बापू दारूची बाटल आणतो. मोत पाचतेले मोत साऱ्या गावाचं. चाला अशा पोट्ट्या पोरत होत. सांगतो मोठा तुला पयाला काऊन रे. आता कोण एकटा पय तर पोट्टी घेऊन पण मावली.